हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉईंट. सॅम्स लर्निंग पॉईंट ह्या चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. डिअर स्टुडंट, इयत्ता 7वी मराठी मीडियम आणि सेमी मीडियम विद्यार्थ्यांकरिता माय इंग्लिश बुक 7 ह्या टेक्स्ट बुकमधील पेज नंबर 18 जर्नी टू द वेस्ट हा लेसन खूप सोप्या भाषेमध्ये आता इथे आपण समजून घेत आहोत. त्या Journey to the West. When we read the word journey to the West, we naturally start thinking about a journey to Western countries like England and America. But West is a relative term. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी पण आपण प्रवास पश्चिमेकडील प्रवास याच्याविषयी विचार करतो, ऐकतो किंवा ते शब्द बोलतो, त्यावेळी आपल्या मनामध्ये एकच विचार येतो, पश्चिमेतला प्रवास म्हणजे इंग्लंड आणि अमेरिका. परंतु इथे वेस्ट एक रिलेटिव्ह टर्म म्हणून इथे घेतलेली आहे. रिलेटिव्ह टर्म म्हणजे सापेक्ष टर्म म्हणून घेतलेली आहे. कसं समजून घेऊया. फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट म्हणजे आपण आपल्या पूर्वेकडील जे देश आहेत त्यांच्या दृष्टीने आपण त्यांच्या पश्चिमेकडे आहोत. म्हणून इथे वी आर द वेस्ट म्हणून आपण वेस्ट असं म्हणू शकतो. द पर्टिक्युलर जर्नी वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर ओन कंट्री. म्हणजे चायनापासून ते आपल्या स्वतःच्या देशापर्यंत जो प्रवास आहे ह्या प्रवासाला जर्नी टू द वेस्ट असं बोललं जातं. म्हणजे चायना ते बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी पण आपण प्रवास पश्चिमेकडील प्रवास याच्याविषयी विचार करतो, ऐकतो किंवा ते शब्द बोलतो, त्यावेळी आपल्या मनामध्ये एकच विचार येतो, पश्चिमेतला प्रवास म्हणजे इंग्लंड आणि अमेरिका. परंतु इथे वेस्ट एक रिलेटिव्ह टर्म म्हणून इथे घेतलेली आहे. रिलेटिव्ह टर्म म्हणजे सापेक्ष टर्म म्हणून घेतलेली आहे. कसं समजून घेऊया. फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट म्हणजे आपण आपल्या पूर्वेकडील जे देश आहेत त्यांच्या दृष्टीने आपण त्यांच्या पश्चिमेकडे आहोत. म्हणून इथे वी आर द वेस्ट म्हणून आपण वेस्ट असं म्हणू शकतो. द पर्टिक्युलर जर्नी वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर ओन कंट्री. म्हणजे चायनापासून ते आपल्या स्वतःच्या देशापर्यंत जो प्रवास आहे ह्या प्रवासाला जर्नी टू द वेस्ट असं बोललं जातं. म्हणजे चायना ते भारतापर्यंत जो प्रवास आहे. नेक्स्ट लाईन. It was made by the famous 7th century traveler Yong Chong. प्रसिद्ध ट्रॅव्हलर आहेत म्हणजे प्रवासी. ट्रॅव्हलर ह्या शब्दाचा अर्थ प्रवास करणारे. यॉंग चॉंग यांनी हा प्रवास केला होता चायनापासून ते भारतात. तर त्याच्या संदर्भात आपण इथे समजून घेणार आहोत. नेक्स्ट पॅराग्राफ. In those days, traveling from China to India was not an easy task. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing desert. In those days, त्या काळी किंवा त्यावेळी प्रवास करणं, चायनापासून भारतात प्रवास करणं खूप सोपं नव्हतं. हा सोपं काम नव्हतं. हजारो मैल प्रवास पायी, घोड्यावर स्वार होऊन किंवा वाळवंट, खूप मोठं वाळवंट क्रॉस करून ओलांडून यावं लागत होतं प्रवास करत. म्हणजे थोडक्यात काय, चायना ते भारतामध्ये, चायनापासून भारतात यायला प्रवास हा आधीच्या काळी सोपा नव्हता. Crossing snow-clad mountains, crossing strange
unfamiliar region using roads were banded and robbers roamed who would do it, but Yan Chong had a dream. आधी अवघड शब्द समजून घेऊया. स्नो क्लॅड माउंटन्स म्हणजे बर्फाच्छादित पर्वत, तो अशा पद्धतीनं असतो. आणि बँडेट्स म्हणजे डाकू, रॉबर्स म्हणजे दरोडखोर, रोम्ड म्हणजे फिरणे किंवा भटकणे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या काळी चीनमधून भारतात प्रवास करणे काही सोपं नव्हतं बरं का. कारण त्या प्रवासात वाळवंटे, बर्फाच्छादित प्रदेश, अपरिचित प्रदेश जिथे डाकू, दरोडखोर फिरत किंवा भटकत असे, त्यांच्यापासून वाचणं आणि वाचून प्रवास करणं हे खूप कठीण होतं. या सर्व संकटाचा सामना करत हजारो मैलाचा प्रवास करत पायी किंवा घोड्यावर स्वार होऊन प्रवास करावा लागत होता. आणि हा प्रवास चीनमधून भारतात करणं खूपच भयानक कठीण होतं. कारण चीन आणि भारताचा नकाशा जर तुम्ही पाहिला तर चीनमधून भारतात येण्यासाठी सुरुवातीला बर्फाच्छादित प्रदेश, नंतर वाळवंट असा प्रवास करावा लागत होता. आणि त्याचबरोबर डाकू आणि दरोडखोर यांच्यापासून पण वाचत प्रवास करायचा. एवढ्या बिकट संकटामध्ये सुद्धा जे ट्रॅव्हलर होते यॉन चॉंग यांनी प्रवास भारतामध्ये केला. एक खूप सुंदर प्रवास वर्णन इथे आहे. बघा, तुमच्या लक्षात येईल एवढ्या सर्व बिकट परिस्थितीत सुद्धा यॉंग चॉन भारतामध्ये प्रवास करण्यासाठी निघाले होते. का निघाले होते, काय असं त्यांच्या मनामध्ये होतं, काय हे भारताविषयी त्यांचं आपुलकी किंवा अट्रॅक्शन होतं, ते आपण ह्या पाठामध्ये समजून घेणार आहोत. बट यॉन चॉंग हॅड अ ड्रीम. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर या शब्दाचा अर्थ इथं होईल शास्त्र. फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड. होमलँड या शब्दाचा अर्थ इथे होईल जन्मभूमी. इन चायना इट वॉज लाईक अ पिलिग्रेमेज. पिलिग्रेमेज या शब्दाचा अर्थ होईल तीर्थयात्रा. टू हिम. बघा, बट यॉन चॉंग हॅड अ ड्रीम. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड. इन चायना इट वॉज लाईक अ पिलिग्रिमेज टू हिम. म्हणजे एवढं अवघड प्रवास कोण केलं असतं, परंतु यॉन चॉंगच्याकडे एक स्वप्न होतं. कारण त्यांना बुद्धिस्टचं शास्त्र जे आहे, जे भारतामध्ये, ते त्यांच्या जन्मभूमी चीनला घेऊन जायचं होतं. हा प्रवास त्याला एक धार्मिक प्रवास, तीर्थयात्रा अशीच होती जी चीनमधून भारतात त्याला करायचं होतं. चीनमधून भारतामध्ये त्याचा प्रवास करण्याचा एकच उद्देश होता, जो बुद्ध धर्माचं जे शास्त्र आहे ते त्याला चीनला घेऊन जायचं होतं. यॉंग चॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. म्हणजे यॉंग चॉंगनं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खडतर आणि खूप लांबचा प्रवास हाती घेतला. फॉर 17 लॉंग इयर्स ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग, सफरिंग मेनी हार्डशिप ऑन द वे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तो ह्याकरिता 17 वर्षाचा सलग प्रवास करत होता. अनेक अडचणीला मात करत, अनेक कष्ट, अनेक यातना झेलत त्याचा प्रवास चालू होता. नेक्स्ट लाईन. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट, देन अलॉंग द तैन शान माउंटन रेंज अँड ऑन अलाँग द सिल्क रोड, थ्रू रिजन्स
that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan, and Pakistan. Before he came in India, he traveled to many parts and gathered important manuscripts. हे बघा, भारतात पोचण्याआधी त्याचा जो प्रवास होता तो प्रवास गोबी डेझर्ट क्रॉस करत पुढे ताइन शान पर्वतरांगा ओलांडत तो तसाच पुढे सिल्क रोड क्रॉस करत तसाच त्याचा प्रवास चालू होता. पुन्हा वेगवेगळे प्रदेश क्रॉस करत तो पुढे येत होता. दॅट आर नाऊ आता त्याचा प्रवास किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान असं करत तो भारतामध्ये प्रवेश केला. भारतामध्ये त्यांनी आला. भारतात येण्याच्या पूर्वी एवढ्या सर्व प्रादेशिक भागातून त्यानं प्रवास करून भारतात पोचला. नेक्स्ट लाईन, इन इंडिया ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. आता येथे गॅदर्ड या शब्दाचा अर्थ गोळा करणे किंवा जमवणे असा होईल आणि मॅन्युस्क्रिप्ट्स या शब्दाचा अर्थ इथे हस्तलिखित होईल. मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखिते. आणि त्यांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी प्रवास केला आणि खूप महत्त्वाचे वाटणारे हस्तलिखिते त्यांनी जमा केले. नेक्स्ट पॅराग्राफ, द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट बट Yuan Chong managed to reach China safely along with the scripture. This was a great achievement. It was almost unbelievable. भारतातून चायनाला परत जाणं हे यॉंग चॉंगला खूप अवघड होतं, पण यॉंग चॉंगनं हे सहज मॅनेज केलं. चायनाला तो सुरक्षित पोचला. सोबत जे बुद्ध धर्माचं शास्त्र घेऊन तो चायनाला सुरक्षित पोचला. ही ती जी अचिव्हमेंट जी होती ती खूप मोठी होती आणि वास्तविक अविश्वसनीय सुद्धा होती. So much so that people though that the gods and supernatural powers had helped Yuan Chong in his quest. Quest म्हणजे शोध. So much so म्हणजे बघा, लोकांना असं वाटलं की त्याच्या ह्या शोध कार्याला जे सुपरनॅशनल पॉवर म्हणजे देवाची एक दैविक शक्ती आणि देवानेच त्याला मदत केली असं लोकांना वाटत होतं. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. फोक टेल्स म्हणजे लोककथा. हा जो लोकांना विश्वास होता या विश्वासातूनच इंटरेस्टिंग लोककथा उदयास आल्या. सेंचुरी लेटर ऑन एपिक नोवेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट was written about these famous pilgrims. एपिक नॉवेल्स म्हणजे महाकाव्य कादंबऱ्या. सेंचुरी लेटर काही शतकानंतर एक महाकादंबरी लिहिली गेली जी ह्या नावानं प्रसिद्ध झाली, जर्नी टू द वेस्ट, पश्चिमेकडील प्रवास. The novels made use of many of the folk tales. म्हणजे ही जे महाकाव्य कादंबरी आहे याच्या खूप साऱ्या लोककथा सांगितल्या गेल्या. आपण जर्नी टू द वेस्ट हा लेसन इथे समजून घेत आहोत. पुढील व्हिडिओमध्ये याचा पुढचा पार्ट आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा,
आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील, ज्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडणार नाही. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.